सर्वांना जय हरी. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे. कृपेच्या ओरसे डवरली ही काया नव्या अनारिसे उद्धरिलो. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला. आज प्रस्तुत प्रसंगी वारीच्या निमित्ताने बहुजन संघटक या पेजवरून राहुलजी खांडेकर आणि त्यांचे सगळे या एकूण पेजचे ॲडमिन आणि सगळं बहुजन संघटकची टीम सगळ्यांची मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपल्या बहुजन संघटक या पेजवरून एक महत्त्वाची चर्चा ठेवलेली आहे. आजचा विषय आहे समतेचे अधिष्ठान वारी. माझ्या वारकरी बांधवांनो, आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीकडे सगळ्यांनी कूच केलेला आहे. अनेक दिंड्या, अनेक पालख्या, अनेक संतांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता पंढरीकडे निघालेल्या आहेत. काही जवळच्या पालख्या निघणार आहेत आणि काही लांबच्या पालख्या मात्र एका महिन्यापासून प्रवास करताना आपण पाहतोय. जसं की मध्य प्रदेशातून सुद्धा काही पालख्या आलेल्या आहेत. त्यानंतर मुक्ताबाईंची पालखी ही एका महिन्याने अगोदर निघते आणि अनेक पालख्या आपण बघतोय की पंढरपूरकडे प्रस्थान करतायत. अशा पार्श्वभूमीवर समतेचे अधिष्ठान वारी हा विषय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये अजून एक महत्त्वाचं स्पष्टीकरण देणंही गरजेचं आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये समतेची, एकोप्याची पूर्वपार चालत आलेली वारी निघालेली असताना दुसरीकडे मात्र वारकऱ्यांना, कीर्तनकारांना ट्रोल करणारी एक सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेची टोलधाड देखील सक्रिय झालेली आहे. नुकतंच मला देखील गेल्या 2-3 दिवस झालं अनेक ब्राह्मणी पेजेसवरून आणि अनेक BJP संघाच्या आणि अनेक पेजेसवरून अत्यंत तुकरट, अगदी क्षुल्लक कारणावरून ट्रोल केलेला आहे. ते आपण या वारी परंपरेच्या अनुषंगाने संतांच्या भाषेतच त्या सगळ्या ट्रोलरला उत्तरं देणार आहोत आणि त्या संतांच्या भाषेतच अज्ञानी लोकांचं अज्ञान दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून वारीच्या संदर्भामध्ये एक प्रवाही मांडणी झालेल्या कारणामुळे संतांच्याकडे अजून महाराष्ट्राच्या जे काही अलीकडच्या काळातली नवतरुणाई आहे त्यांना एका वेगळ्या कारणाने संतांच्या वेगळ्या साहित्याच्या लिखाणाच्या गाभ्याकडं, अभंगांच्या गाभ्याकडंही घेऊन जाणं हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं. एकूण ह्या आताच्या चर्चेमध्ये मी माझं स्वतःचं काहीही मत मांडणार नाही, तर संतांच्या अभंगांचे जास्तीत जास्त दाखले देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विषय का दिला गेलेला आहे समतेचे अधिष्ठान असणारी वारी? कारण वारी आणि महाराष्ट्रातील संत मंडळ हे महाराष्ट्रात ज्या कारणाने उभं राहिलं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि बेसिक कारण हेच होतं, समतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि समतेला पुन्हा जनतेमध्ये रुजवण्यासाठी, पुन्हा समतेची, सत्याची, न्यायाची, बंधुभावाची, सलोख्याची बाजू घेऊन तिला अधिक भक्कम करण्यासाठी संतांनी या वारकरी मंडळाची, भागवत धर्माची स्थापना केली होती. याला कारणीभूत ठरले सगळ्यात महत्त्वाचे संत असणारे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज. संत नामदेव एकदा औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये कीर्तन करण्यासाठी गेले असताना त्यांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून तिथल्या तत्कालीन ब्राह्मण पुरोहितांनी हाकलून लावलं आणि नामदेव महाराजांचा ऐन तारुण्याच्या काळामध्ये प्रचंड अपमान केला गेला. नामदेव महाराजांनी या संदर्भात हिंदीमध्ये अभंग लिहून आपली वेदना मांडलेली आहे. संत नामदेव महाराज सांगतात की हीन दीन जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने कायकू बनाया, नामा टाल विना लेके राहुल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया, 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. गायी 4 रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं. मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे? हा प्रश्न पहिल्यांदा नामदेवांनी औंढा नागनाथाच्या तत्कालीन धर्मपुरोहितांना विचारला. आणि नामदेव पुढे विसोबा खेचर महाराजांच्या संपर्कात आल्यामुळे निर्गुण निराकार एकेश्वरवादाच्या भक्तीकडे वळले आणि त्यांनी मग निर्गुण निराकार चराचरात ईश्वर बघणारी भक्ती सुरू केली. असं करता करता नामदेव महाराज पंढरपुरात आले. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या घाटावर त्याने त्या काळात रामायण, महाभारत मुखोद्गत असणारे लोक बघितले, ज्यांना एवढाल्या ओव्या, श्लोक आणि सगळं काही पाठांतर असतं. त्याबद्दल नामदेव महाराजांना आश्चर्य वाटलं आणि मग नामदेव महाराजांनी विठ्ठल मंदिरात जाऊन संकल्प सोडला की मी देखील विठ्ठलाचं तत्वज्ञान निर्माण करणारे, विठ्ठलाचं गुणगान गाणारे आणि समतेची भूमिका घेणारे शतकोटी अभंग निर्माण करणार. आणि म्हणून भागवत धर्माला अधिक उंचीवर नेणारं अधिष्ठान जे कुणी घातलं असेल तर ते संत नामदेवांनी.
शतकोटी अभंग निर्मितीचा संकल्प सोडला आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बरोबरीला त्यांचं संपूर्ण कुटुंब अभंग लिहायला लागलं, ज्याच्यामध्ये नामदेवांचे आई वडील, नामदेवांच्या 4 सुना 4 मुलं, नामदेवांची मुलगी, नामदेवांची दासी असणाऱ्या संत जनाबाई आणि हे सगळं संत मंडळ अभंग लिहायला लागलं. पुढे चोखोबराय, सोयराबाई, बंका महाराज, कर्मा महाराज, त्यानंतर पुढे कान्होपात्रा, आणखी नामदेवरायांच्या समकालीन संत गोरोबा काका, त्यानंतर संत सावता महाराज, असं पहिलं संत मंडळ. मग या संत मंडळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई ह्या सगळ्या संतांनी देखील अभंग निर्मितीसाठी नामदेवांच्या सोबत संकल्प पूर्ण करायला काम सुरू केलं. मग नामदेवांचा शतकोटी अभंग निर्मितीचा हा संकल्प पूर्ण झाला का? तर नाही. मग नामदेवरायांना तुकोबारायांच्या काळात त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगावं लागलं की माझा उरलेला शतकोटी अभंग निर्मितीचा संकल्प तुकोबाराय तुम्ही पूर्ण केला पाहिजे. हा अनुभव तुकोबारायांनी लिहून ठेवला आहे. नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये, प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरला ते शेवटी लावी तुका. आणि मग तुकोबारायांनी, निळोबारायांनी हे नामदेवरायांचं शतकोटी अभंग निर्मितीचं काम पूर्ण केलं. नामदेवराय, ज्ञानेश्वर महाराज ते तुकोबाराय याच्या मधल्या कालखंडामध्ये अनेक संत होऊन गेले, ज्याच्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय संत आहेत संत एकनाथ महाराज. आणि म्हणून भागवत धर्माचा, तत्वज्ञानाचा पाया घालायला सुरुवात केली नामदेवराय ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि मग त्याला अधिक उंचीवर नेण्याचं काम केलं. ते निळोबाराय असतील, बहिणाबाई पाठक शिवूरकर असतील, तुकोबाराय असतील, या सगळ्या संतांनी एकूण निळोबारायांच्या पर्यंत, बहिणाबाई पर्यंतचे सगळे अभंग हे आपण वारकरी परंपरेमध्ये समाविष्ट करतो. या सगळ्यांच्या अभंगांना वारकरी परंपरेचं अधिष्ठान मानतो, तत्वज्ञानाचा पाया मानतो. आणि म्हणून आज घडीला वारकरी संप्रदाय कसा आहे हे बघायचं असेल तर कशाला प्रमाण मानलं पाहिजे? तर संतांनी सांगितलेल्या त्यांच्या अभंगांना प्रमाण मानलं पाहिजे. कुणीतरी महाराज तुम्हाला येऊन सांगतोय, कुणीतरी कीर्तनकार सांगतोय, कुणी प्रवचनकार सांगतोय म्हणून सत्य मानावं का? तर बिलकुल नाही. कुणी सांगतंय म्हणून सत्य मानू नये, तर संतांचा अभंग गाथा प्रत्यक्ष प्रमाण आहे ते पाहिलं पाहिजे आणि संतांच्या अभंगांच्या प्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे. म्हणून काय सांगत होते संत, काय भूमिका होत्या संतांच्या, त्या संतांच्या सगळ्या भूमिका आपण थोड्याशा क्रमावर आपण बघणार आहोत. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या संत मंडळाने विचार केला की उत्तरेकडे जे काही काशी, बनारस, गया, प्रयाग या ठिकाणी ईश्वराच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली लूट चालू आहे. त्या गंगेच्या घाटावर पिंडदानाच्या नावाखाली अनेकांना ठगलं जातं, लूट केली जाते आणि ईश्वराची भक्ती बाजूला राहते, पण गोरगरिबांचं शोषण होतं. यातून नामदेवरायांच्या पासून तुकोबारायांच्यापर्यंत सगळ्यांनी उत्तरेकडच्या तीर्थक्षेत्रांना नाकारून, उत्तरेकडच्या गंगेला किंवा नद्यांना नाकारून त्यांनी महाराष्ट्रातच सगळ्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्यासाठी एक महान तीर्थक्षेत्र उभं करायची सुरुवात केली. ते म्हणजे पंढरपूर आणि विठोबा. पंढरपूरची वारी आणि विठ्ठल दैवत हे काही संत सांगतात त्याच काळापासून आहे का? तर नाही. नामदेवरायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग लिहिण्याच्या अगोदर देखील पंढरपूरची वारी चालू असल्याचे पुरावे मिळतात. म्हणजे नामदेवरायांच्या घरचे देखील पंढरपूरची वारी करत असत, जनाबाईंच्या घरचे देखील पंढरपूरची वारी करत. एवढंच काय, चोखोबारायांच्या घरचे देखील पंढरपूरला येत असल्याचं दिसतं. म्हणून आपल्याला ही वारी संतांच्याही अगोदरची असल्याचं मानावं लागतं. विठ्ठल दैवत देखील संतांच्या अगोदरचं आहे. संत मात्र विठ्ठलाचं तत्वज्ञान आणि अभंग निर्मिती करतात आणि विठ्ठलाला आणखीन गोरगरिबांच्या पर्यंत, कष्टकऱ्यांच्या पर्यंत, त्यातल्या त्यात ज्यांना ईश्वर भक्ती नाकारली अशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून संत काय सांगतात, आता तुम्हाला उत्तरेकडच्या देवी देवतांना एवढ्या लांब जाऊन चक्रा मारण्याची काही गरज नाही. सर्वस्वी भूवैकुंठ, जमिनीवरचं वैकुंठ आता तुम्हाला पंढरपूरच आहे आणि विठ्ठलच आहे. याच्यासाठी प्रमाण म्हणून तुकोबारायांचा अभंग बघूया. जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी ज्यांच्याकडे आहे त्यांना इतर तीर्थक्षेत्र करायची गरज नाही. किंवा वाराणसी गया पाहिली मी द्वारका, परी नोहे तुका पंढरीचा. मी वाराणसी गया सगळं द्वारका अमुक तमुक बघून आलोय, पण पंढरपूरच्या विठ्ठलाची बरोबरी अन्य कुठल्याही तीर्थक्षेत्रांना येणार नाही. अशी भूमिका तुकोबारायांनी घेतली, नामदेवरायांनी घेतली, सगळ्याच संतांनी घेतली. चोखोबाराय देशोदेशांतरा हिंडलो असं एका अभंगात म्हणतात, पण विठ्ठलाची आणि पंढरपूरची सर कोणालाही येणार नाही, चोखोबारायांनी पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून सगळे संत सांगतात की आता आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणून पंढरपूरचा पांडुरंग हाच आता आपला एक मुक्तिदाता आहे. त्याच्या पलीकडे अन्य तीर्थक्षेत्रांना जाण्याची गरज नाही.
आणि म्हणून वारकरी संतांनी लुटीचे तीर्थक्षेत्र नाकारले. वारकरी संतांनी अन्य दैवतावाद, आणिकेश्वरवाद, अन्य तीर्थक्षेत्र, तिथे चाललेलं अवडंबर नाकारलं आणि त्यांनी एकच तीर्थक्षेत्र आणि एकच दैवत सांगितलं, ते म्हणजे पांडुरंग आणि पंढरपूर. एवढंच काय, एक अभंग असा आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी सांगायला आला की तुमचा विठ्ठल वेदात पुराणात नाही, कशाला त्याची भक्ती करता, पाखंड आहे ते सगळं, तर ब्रह्मदेवाला सांगा तू सुद्धा चळला ढळला होतास, त्यामुळे आम्हाला तुझं मांडणं सांगणं मान्य नाही, आम्ही आता पांडुरंगाची विठ्ठलाचीच भक्ती करणार आहोत. चोखोबराय म्हणतात अनादि निर्मूळ वेदांचे जे मूळ परब्रह्म सोज्वळ विटेवरी. त्यामुळे आता आमचा हा विठ्ठल अनादि काळापासूनचा आहे आणि ते परब्रह्म, साक्षात परब्रह्म विटेवर उभा आहे. त्यामुळे आता आम्हाला इतर देवी देवतांच्याकडे जाण्याची गरज नाही. याच्यासाठी एक मुद्दा सांगतो आणि मग आता पुढे जाऊया. कुठला मुद्दा? तुकोबराय सांगतात नवे जाखाई जोखाई महाराणी मेसाबाई, बळीया माझा पंढरी राव तोही देवांचाही देव, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, तुका म्हणे चित्ती धरा रुक्माईचा पती. त्यामुळे आता इतर देवी देवतांच्या लुटीच्या केंद्रांच्या आणि जिथे लूट होते, जिथे माणसाला माणुसकीचा दर्जा नाही, अशा कुठल्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. विठ्ठल हा माणुसकीचं समतेचं प्रतीक आहे. सगळ्यांना गळाभेट देणारा तो पांडुरंग आहे. अस्पृश्याच्या घरी जाऊन जेवायला बसणारा तो पांडुरंग आहे. अस्पृश्य स्त्रीचं बाळांपण करणारा तो आहे. तो इतका समतावादी आहे की तो भेदभाव करत नाही. म्हणून आपण म्हणतो समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ज्याच्या दृष्टीने सगळं काही समान आहे असा पांडुरंग आपल्या पंढरपुरात, आपल्या महाराष्ट्रात असताना ज्या देवी देवतांच्या पायरीला आल्यावरही बाट धरला जातो, ज्या मंदिरामध्ये विशिष्ट धर्मियांनीच यावं अशी फलकं लावली जातात, ज्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना आणि इतरांना स्थानच नाही, अशा मंदिरामध्ये आता कुणीही जाऊ नये. पांडुरंगाची भक्ती करावी, वारीत यावं, विठ्ठलाला मानावं, पंढरपूरला यावं, तर हा पंढरीचा पांडुरंग सगळ्यांच्यासाठी मुक्त कंठाने स्वागताला उभा आहे. तो सगळ्यांना आपलं मानतो, सगळ्यांना हृदयाशी धरतो. अशी मांडणी आपली आहे का, माझी आहे का? नाही, तर ती संतांची आहे. हीच मांडणी संतांनी केली. त्यामुळे पुढच्या मांडणीचा भाग असा आहे की संत जेव्हा हे पांडुरंग दैवत सगळ्यांसाठी उभं करतात, त्याच्यामध्ये ते आपल्या तत्वज्ञानात भूमिका सांगतात की हे बघा, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. जे लोक विठ्ठलाला मानतील, कपाळी अबीर लावतील, गळ्यात तुळशी माळा घालतील आणि जे लोक या संतांच्या अभंगांना प्रमाण मानतील, त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी कुणालाही लहान मानायचं नाही, कुणालाही मोठं मानायचं नाही, सगळ्यांना समान मानायचं, भेदभाव करायचा नाही, अस्पृश्यता पाळायची नाही आणि एकमेकांच्या पाया पडायचं. नाही तर इथे परंपरा प्रथा कशी होती बघा, उच्च जातवर्गीयांच्या पाया पडावं, त्यांच्या पुढे लोटांगणं घालावीत, मंदिरातला ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाच्या पाया पडावं, ब्राह्मण मात्र इतरांच्या पाया पडणार नाहीत. संत म्हणाले असं चालणार नाही. संत काय म्हणाले, पाया पडती जन एकमेका. वरच्या जातीचं असलं तरी त्यांनी खालच्या जातीच्याही पाया पडलं पाहिजे, भेदभाव करता कामा नये. आणि म्हणून इतकी समतेची ही परंपरा आहे की दर्शन घेताना सुद्धा तोंड पाहून जात बघून दर्शन घ्यायचं नाही, तर सगळ्यांनी एकमेकांच्या पाया पडलं पाहिजे, कुणीही अहंकार बाळगायचा नाही. पुढे संत काय सांगतात की यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, तारावया पार भावसिंधू. सगळ्या जातीधर हा महत्वाचा प्रमाणाचा अभंग आहे की ज्यांना वाटतं वारी ही एका धर्माचीच आहे, ज्यांना वाटतं वारी म्हणजे आमचीच मक्तेदारी आहे, अशांच्यासाठी आहे यारे यारे लहान थोर. म्हणजे इथे लहान आणि थोर हा जो प्रकार आहे, आपण तो गरीब श्रीमंतीवर मानूया. थोर म्हणजे वैचारिकही असंही मानूया. थोर दोन अर्थाने घेऊया, एक श्रीमंत आणि दुसरा वैचारिक अधिष्ठान असलेला मोठा, आषाढी देखील यावं. आणि लहान म्हणजे जो गरीबही असेल किंवा जो ज्ञानानेही लहान असेल, अशा लहान थोरांनी देखील इथे यावं. लहान थोरांनी इथे आल्यानंतर भेदभाव करू नये. यारे यारे लहान थोर. पुढे याती भलत्या नारी नर, याती म्हणजे जाती, विविध जातीच्या लोकांनी, वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी देखील इथे यावं. इथं आल्यावर आम्ही कुणालाही नाकारणार नाही, तिथे सगळ्यांना अधिकार असतील, सगळ्यांशी येथे आहे अधिकार. आणि नर नारी, नारीने सुद्धा यावं, नराने सुद्धा यावं. आणि म्हणून पंढरपूरचा पांडुरंग आणि ही परंपरा कुणालाही झिडकारत नाही, नाकारत नाही, कुणालाही हाकलून लावत नाही. कुणासाठी इथे पाठी लावली जात नाही, विशिष्ट धर्मीयांनीच यावं, विशिष्ट जातीच्यांनीच यावं. इथे सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांशी येथे आहे अधिकार. आणि म्हणून ही परंपरा समतेची आहे, बंधुभावाची आहे, एकोप्याची आहे, सलोख्याची आहे. मग त्या काळामध्ये इथे याती भलत्या नारी नर कोणत्या कोणत्या जातीचे लोक आले? कुंभार समाजातून गोरोबा काका आले, सुतार समाजातून संत आले, किंवा सोनार समाजातून संत नरहरी महाराज आले, सुतार समाजातून भोजलिंग काका आले. त्यानंतर पुढे न्हावी समाजातून संत सेना महाराज आले,
माळी समाजातून संत सावता महाराज आले, शिंपी समाजातून नामदेव आले, ब्राह्मण समाजातून ज्ञानेश्वर आणि त्यांचे सगळे भावंड आले, ज्यांना ब्राह्मणत्वच नाकारलं होतं, ज्यांना चांडाळाची पोरं म्हटली गेली. त्यानंतर स्त्रिया देखील आल्या. आणखीन महत्वाची बाब, वेश्येची मुलगी देखील आली. कानोपात्र असं म्हटलं जातं, वेश्येची मुलगी आहे. आता एवढेच संत आले का? नाही. तर कबीरांनीच आपलं तुकोबरांनी सांगितलं, लतीफ मोमीन सेना न्हावी जाण. म्हणजे काय? तर कबीर, लतीफ आणि मोमीन यांना तुकोबरायांनी मुस्लिम कॅटेगरीचे संत म्हटले. कबीर, लतीफ, मोमीन मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदासा. आणि म्हणून मुसलमान कॅटेगरीतल्या संतांना सुद्धा इथे अधिकार आहे. त्यांनी यावं, पंढरपूरला यावं, विठ्ठलाची भक्ती करावी. अशी पायवाट आम्ही निर्माण केली आहे का? तर ती संतांनीच निर्माण केली आहे. आणि म्हणून केवळ पैगंबर शेख नावाचे अभ्यासक वारीमध्ये येऊन मार्गदर्शन करून जातात म्हणून कुणाला मिरच्या झोंबत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. पैगंबर शेखही येऊ शकतात, पठाणही येऊ शकतात, ते जर विठ्ठलाला आणि वारी परंपरेला, संतांना मानत असतील तर. आणि म्हणून आज घडीला तुम्हाला वारकरी परंपरेत अनेक मुस्लिम कीर्तनकार दिसतील. हमीद महाराज म्हणून भारूड सम्राट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. जलालुद्दीन महाराजांचे आपण युट्यूबला व्हिडिओ बघतो. आताच नुकतीच विदर्भातून देशमुख दिंडीचे प्रमुख असणाऱ्या देशमुखांनी विदर्भातल्या एका मुस्लिम संताची दिंडी आता परभणी मार्गे पंढरपूरकडे गेलेली आहे. आजही मुस्लिम संतांच्या दिंड्या निघतात. एवढंच काय, यावर्षी सर्वप्रथम शेख मोहम्मद महाराज श्री गोंदेकर यांची दिंडी पंढरपूरकडे निघाली आहे. ही दिंडी माऊलीच्याही दिंडीची भेट घेणार आहे आणि तुकोबरायांच्या दिंडीची आणि शेख मोहम्मद महाराजांची भेट होणार आहे. तुकोबरायांचे मित्र असणारे किंवा तुकोबरायांच्या समकालीन असणारे हे शेख मोहम्मद महाराज श्री गोंदेकर कोण होते? हे तर हे जनार्दन स्वामी यांचे गुरुबंधू होते. म्हणजे कोण? तर एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी यांचे गुरु मुस्लिम असणारे चांदबोदले. या चांदबोदल्यांचे दोन शिष्य, एक शेख मोहम्मद महाराज श्री गोंदेकर आणि दुसरे शिष्य कुठले? तर जनार्दन स्वामी. आणि म्हणून मुस्लिम संतांच्या दिंड्याही पंढरपूरला येतात. मुस्लिम कीर्तनकार देखील आजही कीर्तन करतात. ते आहेत, ते विठ्ठलाला वारीला मानतात. आणि म्हणून आज या वारीमध्ये एखाद्या मुस्लिम भाविक भक्ताला, एखाद्याला विठ्ठलाला मानणाऱ्याला यायचं असेल तर आलं पाहिजे. ती पायवाट पूर्वीलाच निर्माण करून दिली. ही वारी सलोख्याची आहे, समतेची आहे, बंधुभावाची आहे, एकात्मतेची आहे. त्या एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. भांडणं लावण्याचा किंवा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न वारीमध्ये तरी कुणी करू नये. ही इतकी समतेची परंपरा असणारी आहे. सगळ्यात महत्वाचं आणखीन बाब काय आहे? तर आमच्या संतांनी विठ्ठलात कुणाकुणाला बघितलं? तर विठ्ठलामध्ये विष्णू पाहिला, विठ्ठलामध्ये कृष्ण पाहिला, विठ्ठलामध्ये राम पाहिला. एवढंच काय, विठ्ठलात बुद्ध देखील पाहिला. आणि आणखीन महत्वाची बाब, एकनाथ महाराज आणि तुकोबरायांनी विठ्ठलामध्ये अल्लाह, इस्लामचा सगळ्यात मोठं दैवत असणारा अल्लाह संतांनी विटेवर बघितला. एकनाथ महाराजांचा सुफी नामा म्हणून आहे. एकनाथ महाराजांची सुफी परंपरेवरचे बरेचसे अभंग आहेत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, हजरत मौला मौला, हजरत मौला मौला, सब दुनिया का है पालनवाला, हजरत मौला मौला. हजरत मौला मौला नावाचा त्यांचा एक अभंग आहे. अभंगाचा शेवट करताना ते काय म्हणतात? एका जनार्दनी निजवत अल्लाह, वही विटपर खडा अल्लाह. आमचा वारकऱ्यांचा अल्लाह कुठे आहे? तर विटेवर उभा आहे. विटेवरच्या विठ्ठलात अल्लाह बघणारे संत आहेत. आणि इथे मात्र वारीमध्ये एखादा मुस्लिम वारकरी दिसला तर त्यांच्यावर चवताळून जाणारे लोक आपल्याकडे आहेत. किती दुर्दैवी आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी विठ्ठलाला अल्लाहच्या रूपाने सुद्धा सुफी नाम्यामध्ये प्रेझेंट केलेला आहे. तुकोबराय म्हणतात, अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे. म्हणजे तुकोबरायांचा हाच नाही, अजूनही अभंग तुम्हाला मिळतील. आणि म्हणून तुकोबरा, एकनाथ महाराज हे सलोखा समतेसाठी अत्यंत महत्वाचे संत मानले जातात. एकनाथ महाराजांनी अस्पृश्यांच्यासाठी वडिलांच्या वर्षश्राद्धामध्ये जेवणाच्या पंक्ती घातल्या. अस्पृश्यांना आपल्या घरातलं जेवू घातलं. एवढंच नाही, अस्पृश्याच्या घरी देखील जेवायला गेले. अस्पृश्यता निर्मूलनाचं, जातीअंताचं सगळ्यात मोठं काम एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये केलं, कर्मठ लोकांच्या नगरीमध्ये केलं. आणि म्हणून एकनाथ महाराज सलोख्यासाठी, बंधुभावासाठी अत्यंत लोकप्रिय संत आहेत. असं म्हटलं जातं त्यांच्या अंगावर 21 वेळा पान खाऊन थुकणाऱ्याला सुद्धा माफ करणारे एकनाथ महाराज होते. म्हणूनच त्यांना शांती ब्रह्म ही उपाधी दिलेली आहे, पदवी दिलेली आहे. आणि म्हणून बघा, वारकरी परंपरेमध्ये बुद्धाला मानणारे अभंग कोणते कोणते आहेत? तुकोबरायांची शिष्या बहिणाबाई पाठक म्हणतात, बौद्ध रूप धरी श्रीहरी तुक या शरीरी प्रगटला. नामदेवराय म्हणतात, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णवया मात नामा म्हणे. म्हणून विठ्ठलात बुद्ध पाहणारे अभंग आहेत, विठ्ठलात अल्लाह पाहणारे अभंग आहेत, विठ्ठलात कृष्ण पाहणारे अभंग आहेत, विठ्ठलामध्ये विष्णू, विठ्ठलामध्ये शैव परंपरा पाहणारे अभंग आहेत. आणि म्हणून वारीमध्ये जसे
इकडच्या महाराष्ट्रातले जसे मराठा, माळी, हटकर, धनगर वारीमध्ये येतात, तसं वारीमध्ये बौद्ध, मातंग, चर्मकार ह्या त्या काळातल्या अस्पृश्य समाजातले लोक सुद्धा येतात. त्याचप्रमाणे वारीमध्ये मुस्लिम येतात, त्याचप्रमाणे वारीमध्ये बौद्ध येतात. आज महाराष्ट्रात अनेक बौद्ध कीर्तनकार आहेत. आमच्याकडे बौद्ध महिला कीर्तनकार आहेत. आणखीन पंढरपूरच्या परिसरात मातंग समाजातून कीर्तनकार आहेत. मातंग समाजाच्या अजमेळाची दिंडी येते. सोलापुरामध्ये मातंग समाजाची विठ्ठल मंदिरं आहेत, ज्यांना त्या काळात अस्पृश्य मानलं जातं. परंतु गाव पातळीवर ज्यांना मंदिरात येऊ दिलं जात नाही, इतर देवी देवतांच्या मंदिरात ज्यांना येऊ दिलं जात नाही, त्यांच्यासाठी विठ्ठलाचे दरवाजे मोकळे आहेत. इतकं समतेचं, बंधुभावाचं प्रतीक हे पांडुरंग आहे. आणि म्हणून जसे एवढे धर्मी येतात, तसे तुम्हाला आणखीन एक आश्चर्याची बाब वाटेल. कोकण किनारपट्टीमध्ये सावंतवाडीच्या आजूबाजूच्या त्या भागामध्ये तुम्हाला ख्रिश्चन वारकरी सुद्धा दिसतील. आणि म्हणून रेव्हरंड टिळक त्यांच्या काळापासून तर आताचे फ्रान्सिस द ब्रिटो पर्यंत आणि कोकण किनारपट्टीतले अनेक ख्रिश्चन हे वारीला आणि विठ्ठलाला मानतात. तुकोबारायांचे अभंग आदराने घेतात. अनेक ठिकाणी तुकोबारायांना अनेक लेखकांनी आदराने कोट केलेला आहे. त्यामुळे संत काही विशिष्ट धर्माची मक्तेदारी आहे का? वारी ही काही कुणाची मक्तेदारी आहे का? तर वारी ही ख्रिश्चन, मुस्लिम, आदिवासी, हिंदू, मराठा, माळी, हटकर, धनगर, बौद्ध, चर्मकार, मातंग सगळ्यांची वारी आहे. आणि विठ्ठल हे सगळ्यांचं दैवत आहे. ते खुलं दैवत आहे, ते अहिंसावादी दैवत आहे, ते समतेचं दैवत आहे. तिथे तुम्हाला देवाला स्पर्श करू का हा प्रश्न विचारायची गरज नाही. जाऊ का? माझ्या जनाबाईंनी तेव्हा सांगून ठेवलंय, चोखोबारांच्या स्पर्शाने देव बाटतो, याचं मला हसूच येतं. जनाबाई म्हणते कुणाच्या स्पर्शाने देव बाटत नसतो, देव देवच असतो. त्यामुळे चोखोबारांच्या स्पर्शाने देव बाटत नाही असं जनाबाई म्हणते. आणि म्हणून आमच्या देवाला विटाळ होत नाही, आमच्या देवाला कुणाचा भेदभाव नाही, आमचा देव कोणाला पायरीला उभं करत नाही, तर तो मिठी मारतो. आमचा देव सगळ्यांना समान आहे, अधिकार देतो. इतकं हे ग्रेटेस्ट समतेचं, बंधुभावाचं, सलोख्याचं, एकात्मतेचं प्रतीक आहे. त्याला गालबोट लावायचा प्रयत्न कुणी करू नये. आणखीन पुढे या परंपरेनं काय काय साध्य केलं ती ही परंपरा म्हणते, ईश्वराचं आणि भक्ताचं नातं थेट असतं, त्याला मध्यस्थाची गरज नसते. आणि म्हणून संस्कृत विरुद्ध मराठी हा झगडा संतांनी उभा केला. आणि संत म्हणाले, अरे वेशीच्या बाहेरच्यांना तुमची अभिजनांची भाषा येत नाही, अरे वेशीच्या बाहेरच्यांना तुमच्या धर्मग्रंथातलं काही कळत नाही, म्हणून मग काय तुम्ही त्यांना ईश्वर भक्तीचे अधिकार नाकारणार का? तुकोबारायच म्हणाले, आम्हा कळे पुराण, आम्हा कळे श्रुतीचे वचन. आम्हाला काही कळत नाही तुमच्या श्रुतीचं वचन, पुराण बिराण, पण आम्हाला भक्ती कळते, भक्ती. आणि म्हणून ज्ञानाच्या मार्गातून, योगाच्या मार्गातून संतांनी सगळ्यांना भक्ती मार्गात आणलं आणि भक्तीची सोपी वहिवाट संतांनी घालून दिली. आणि म्हणून चोखोबारायांच्या सारख्या लोकांना सुद्धा कशाची भक्तीचे दरवाजे खुले झाले. आणि म्हणून संत चोखोबारायांच्या पासून, म्हणजे अस्पृश्यापासून, आदिवासींच्या पासून सगळ्यांना ही भक्ती परंपरा खुली झाली. त्याचं पहिलं कारण मराठीमुळे. संतांनी विठ्ठलाची महती मराठी भाषेत लिहिली, नामदेवांनी विठ्ठलाची आरती मराठीमध्ये लिहिली आणि आरती प्रकार महाराष्ट्रात मराठीत पहिल्यांदा नामदेवांनी आणला. आणि म्हणून सगळं तुम्हाला विठ्ठलाचं जे काही दिसेल ते मराठीतच आहे. यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये दाखला दिला आहे. इथं माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी रसिके अक्षर मेळावीन. किंवा एकनाथ महाराज म्हणाले, संस्कृत देवाणी केली मग प्राकृत काय चोराखाली गेली का? त्यामुळे आमच्या मराठीचा आम्हाला गर्व आहे असं संतांनी सांगितलं. आणि मराठीत विठ्ठलाचं तत्वज्ञान निर्माण केलं. त्याचं कारण काय झालं? अभिजनांच्या, उच्च जातवर्गीयांच्या कब्जातून ईश्वर भक्ती बाहेर आली आणि ती गोरगरिबांच्या दारापर्यंत गेली. ईश्वर भक्तीवर ज्यांची मक्तेदारी होती, त्या मक्तेदारीतून संतांनी ईश्वराला आणि त्या तत्वज्ञानाला मुक्त केलं, ते ज्ञान प्रवाही केलं, ते ज्ञान सगळ्यांसाठी खुलं केलं. आणि म्हणून मराठीत आणल्यामुळे गोरगरिबांना विठ्ठलाचे अभंग गाता आले, म्हणता आले. वेडेवाकड्या पद्धतीने लोकांनी भजन केलं आणि गेले 750 वर्ष झालं विठ्ठल आणि विठ्ठलाचं गुणगान, तत्वज्ञान लोकांनी जिभेवर तरंगत ठेवलेलं आहे. ते जर बंद खोल्यांमध्ये आणि संस्कृतमध्ये राहिलं असतं तर त्याला कुठपर्यंत मर्यादित ठेवलं असतं हे सांगायची गरज नाही. तरी देखील संतांच्या वाट्याला फार वेदना आल्या. तुकोबारायांचा अभंगगाथा बुडवण्याचा प्रयत्न केला गेला, अनेक संतांचे अभंग नष्ट केले गेले, अनेक संतांच्या अभंगात घुसखोऱ्या केल्या गेल्या. आणि म्हणून आज आपण बघतोय की संतांच्या नावाखाली आजही काहीच्या काही पसरवणं सुरू आहे, द्वेष पसरवणं सुरू आहे, भांडणं लावण्याचं काम सुरू आहे. एकीकडे संतांचं नाव घ्यायचं आणि भांडणं लावायची, हेही आपल्याकडे चाललेलं आहे आणि आपण हे सगळं चालू देणार नाहीत. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आता
योग्य मार्गाने गेलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने सगळं समजून घेतलं पाहिजे. योग्य मार्गाने योग्य पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर संतांच्या एकूण अभंगगाथ्याला प्रमाण मानलं पाहिजे. नामदेवरायांच्या पासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून निळोबारायांच्यापर्यंत बहिणाबाईपर्यंत, ज्याच्यामध्ये तुकोबराय, एकनाथ महाराज सगळे संत आले, या सगळ्या संतांच्या मांडणीला, त्यांच्या अभंगांना आपण प्रमाण मानलं पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. संतांनी त्या काळात विटाळाला विरोध केला. बघा किती महत्वाची बाब आहे. आजही जे लोक विटाळ पाळतात, अस्पृश्यता पाळतात, तुम्ही बघितलंय मातंग समाजाची महिला, सरपंच असणारी महिला पारावर आली म्हणून मारहाण झाली. आजही अस्पृश्य जाती ज्या मांडल्या गेल्यात स्वातंत्र्याच्या पूर्वी, ती अस्पृश्यता लोकांच्या डोक्यातून गेली नाही. आजही तत्कालीन अस्पृश्य मानलेल्या समुदायाला पारा येऊ दिलं जात नाही. विदर्भामध्ये, आर्वीमध्ये मातंग समाजाचा पोरगा मंदिरात गेला म्हणून त्याला 8 वर्षाच्या पोराला गरम स्टाईलच्या फरशीवर नग्न बसवण्यात आलं, त्याला अत्यंत त्रास देण्यात आला. म्हणजे आजही भेदभाव चालू आहे. अशा वेळेला त्या काळात विटाळाला विरोध करणारे संत पाहता क्रांतिकारी वाटू लागतो. संत सोयराबाईंनी विटाळाचे अभंग लिहिले आणि सांगितलं आदि अंती विटाळ असतो, विटाळ कुणालाही चुकलेला नाही. ब्रह्मदेवापासून सगळ्यांना विटाळातूनच जन्माला यावं लागलं, मग विटाळ कशाला पाळता? आणि म्हणून संतांनी सांगितलं विटाळ पाळायचा नाही. एकनाथ महाराजांनी विटाळाचे अभंग लिहिले आणि म्हणून आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे की विटाळ कुणीही पाळायचा नाही. आमच्या संतांची एक मिथकीय कथाच अशी आहे की पंढरपूरचा विठ्ठल सोयराबाईंच्या घरी बाळणपणाला जातो आणि सोयराबाईंचं बाळणपण करून 2 प्रकारचे विटाळ नाकारतो. एक स्त्रियांचा विटाळ नाकारला आणि दुसरा अस्पृश्यतेचा विटाळ नाकारला. अस्पृश्य असणाऱ्या सोयराबाईंचं बाळणपण करून अस्पृश्यताही नाकारली आणि बाकीचा विटाळही नाकारला. आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की आपणही कुणी भेदभाव करायचा नाही, अस्पृश्यता पाळायची नाही, विटाळ पाळायचा नाही, असं संतांनी घालून दिलेला हा दंडक आहे. आणि म्हणून संतांनी अस्पृश्यतेला विरोध केला, विटाळाला विरोध केला. संतांनी स्त्री पुरुष समानता मानली. ज्यांचे धर्मग्रंथ स्त्रीला नरकाचं द्वार मानत होते, ज्यांचे धर्मग्रंथ बाईला हीन मानत होते, ज्यांचे धर्मग्रंथ स्त्रियांना चितेवर जाळण्याचं समर्थन करत होते, स्त्रियांना सतीप्रथेच्या नावाखाली जिवंत जाळत होते, अशा धर्मग्रंथातलं लिंगभेदावरलं विषमतेचं तत्वज्ञान संतांनी नाकारलं. आणि संत म्हणाले इथे स्त्रियांना देखील आम्ही बरोबरीचे अधिकार देतो. म्हणून वारकरी परंपरेची पहिली विनेकरी जनाबाई आहे. ती जनाबाई म्हणते दोईचा पदराला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेईल टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडिले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा निघाले केशवा घर तुझे, डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणारे आणि भर बाजारात येऊन लोकांना गुलामीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणारे. असं वागणाऱ्या स्त्रीला लोक वाया गेलेली म्हणत असतील तर मीच आज घोषणा करते मी पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे, विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे. एवढी क्रांतिकारी भाषा जनाबाई करू शकल्या त्याला कारण नामदेवराय आहेत. नामदेवरायांनी स्त्रियांना देखील बरोबरीचे अधिकार दिले. आपण काकड्याच्या अभंगात म्हणतो आदिनाथ उमा बीज प्रगटले, उमेच्या सांगण्यावरून आदिनाथाने हे बीज निर्माण केलंय. आणि म्हणून इथे सगळ्या स्त्रिया देखील वारकरी परंपरेत बरोबरीच्या आहेत. स्त्रियांना हीन लेखायचं काही कारण नाही. काहींची संस्कृती, काहींचा धर्म, काहींचा संप्रदाय तसं म्हणत असेल, पण आमचा लिंगायत संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभव संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय मात्र स्त्रियांना बरोबरीचं, स्त्रियांना समान मानतो. चक्रधर स्वामी देखील म्हणालेले आहेत की स्त्रियांना हीन मानायचं काही कारण नाही. विटाळाला सुद्धा चक्रधर स्वामींनी विरोध केला. ते म्हणाले ज्याप्रमाणे नाकातून शेंबूड येतो, कानातून मळ येतो, डोळ्यातून चिपड येतात, त्याचप्रमाणे स्त्रियांना मासिक पाळी येते, मासिक पाळीला विटाळ मानायचं काही कारण नाही. म्हणून संत स्त्रियांना बरोबरीचे हक्क अधिकार देणारे होते. स्त्रियांना कधीही संतांनी हीन लेखलेलं नाही. आणि म्हणून ज्यांच्या संस्कृतीत स्त्रियांना हीन लेखलं जातं त्यांना वारकरी परंपरेचं ब्राह्मणीकरण करायचंय. म्हणून महिला कीर्तनकारांवर टीका केली जाते, महिलांना कीर्तन करू दिली जात नाहीत, स्त्रियांना टाळ घेऊन उभं राहू दिलं जात नाही, स्त्रियांना ज्ञानेश्वरी वाचायला मुख्य व्यासपीठावर बसू दिलं जात नाही. आजही स्त्रियांना दुय्यम मानणारे काही लोक महाराष्ट्रात आहेत, पण मुख्य संत मात्र असं मानत नव्हते. मुख्य संतांनी सगळ्यांना बरोबरीचा हक्क अधिकार दिला होता. आणि म्हणून संतांनी भूलोकीच वैकुंठ मानलं. तुकोबराय, नामदेवराय म्हणाले वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी, वैकुंठी नाही दही भात, किंवा वैकुंठीचे देव देहीची दाती पाहे, मृत्यू लोकी व्हावा जन्मामुचा. म्हणून मोक्ष इथेच आहे, पांडुरंगाच्या चरणापाशी मोक्ष आहे, वैकुंठाला काही जायची गरज नाही असं संतांनी भूमिका घेतली. आणि मग काकड्याच्या अभंगात असं सांगितलंय स्वर्गातले देव सुद्धा सकाळी सकाळी पांडुरंगाला उठवायला येतात, तरी देखील पांडुरंग उठत नाही. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत दाटी होते, सूर असुर येतात, गिरजेचा कांत डमरू वाजवत येतो, सगळे येतात, गरुड हनुमंत पुढे उभे राहते, सगळे येतात. एवढी दाटी होते, पांडुरंगाचं द्वार वाजवलं जातं, विठ्ठलाला उठवलं जातं, विठ्ठल उठत नाही. मग विनवणी केली जाते, राही रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया, सेज हलवणी जागे करा देवराया. मग रुक्माबाई पांडुरंगाला सेज हलवून जाग्या करतात, पांडुरंग उठतो.
आणि मग म्हटलं जातं, झाले मुक्तद्वार लाभ झाला शिरोकडा, विष्णुदास नावा उभा घेऊन काकडा. सगळ्या देवादिकांच्या पुढे नामदेवराय ताट घेऊन उभा असतात, ओवाळण्याचं काकड्याचं. आणि मग नामदेवराय विठोबाला ओवाळतात. त्या नामदेवरायांच्या मागे जनाबाई पाठीमागे उभी, जनाबाई असं काकड्यात म्हटलंय. मग जनाबाई उभ्या असतात, म्हणजे विठ्ठलाला ओवाळण्याचा पहिला मान नामदेवरायांचा आणि यांच्या मागे स्वर्गातल्या देवांची दाटी असते. इतकं मोठं महत्व आमच्या पांडुरंगाचं आहे. आणि म्हणून हे पांडुरंग सगळ्यांचं दैवत आहे, अहिंसेचं प्रतीक असणारं दैवत आहे, समतेचं प्रतीक असणारं दैवत आहे, सगळ्या धर्मियांच्यासाठी आपलंसं वाटणारं प्रतीक आहे, सलोख्याचं, बंधुभावाचं, सुफी परंपरेचं, मानवतेचं, एकोप्याचं, सगळ्यांचं प्रतीक आहे. एकदा बीड जिल्ह्याला लागून असणारे मन्मथ स्वामी, कपिलधारचे मन्मथ स्वामी एकदा पंढरपूरला निघाले. पंढरपूरला गेल्याच्या नंतर वारकरी म्हणाले, निर्गुण निराकार चराचरात ईश्वर बघणारे, लिंगामध्ये ईश्वर बघणारे लिंगायत महान आचार्य इथं आलेले आहेत मन्मथ स्वामी. ते विटेवर उभा असणाऱ्या आणि सगुण साकार भक्ती मानणाऱ्या पांडुरंगाबद्दल काय भाषण देतील, प्रवचन करतील. आणि म्हणून उत्सुकता लागली. वारकरी वाळवंटात प्रवचन ऐकायला गेले लिंगायत असणाऱ्या मन्मथ स्वामींचं. तेव्हा मन्मथ स्वामीने प्रवचनामध्ये सांगितलं की विठ्ठलाच्या डोक्यावर आम्ही पांडुरंगात सुद्धा आमचं वीरशैवांचं लिंगायतांचं लिंग बघतो, पांडुरंगाच्या डोक्यावर ते लिंग धारण केलेलं आहे, अशी मांडणी मन्मथ स्वामींनी केली. वारकऱ्यांना इतकं आवडलं ते की वारकऱ्यांनी मन्मथ स्वामींना जगद्गुरु ही पदवी दिली. म्हणून विठ्ठल हे लिंगायतांचं सुद्धा दैवत आहे. ही मन्मथ स्वामींनी वहिवाट घालून दिली आणि वारकऱ्यांनी मन्मथ स्वामींना जगद्गुरु ही पदवी दिली. आणि म्हणून अशा पद्धतीने हे सगळ्यांचं प्रतीक आहे. त्याला एका धर्माच्या पंथ संप्रदायाच्या पुरतं लिमिटेड कुणी करायचा प्रयत्न करू नये. हे प्रतीक सगळ्यांच्यासाठी ठेवलं पाहिजे. हे सलोख्याचं, बंधुभावाचं प्रतीक आहे. आणि कुणाचे या संदर्भाला धरून प्रश्न असतील तर विचारावे, पण वारकरी संप्रदायाला समजून नाही घेता, त्याचं तत्वज्ञान वाचता ट्रोल करायचं काय कारण आहे? म्हणजे धर्मकीर्ती महाराज परभणीकर, नितीन सावंत एखाद्या मुस्लिमांच्या स्टेजवर गेले तर त्याचे फोटो, मुस्लिमांच्या स्टेजवरले फोटो फिरवले जातात आणि सांगतात की हे बघा तिकडे गेले. संतांनी सांगितलंय का जाऊ नये म्हणून? आणि म्हणून सगळ्यांमध्ये विठ्ठल वारकरी परंपरा सांगण्यासाठी सगळे बोलवत असतील तर गेलं पाहिजे, गुरुद्वाऱ्यात गेलं पाहिजे. त्यानंतर एखाद्या मुस्लिमांनी आपल्या वारकरी परंपरेची मांडणी करण्यासाठी बोलवलं असेल तर तिथं गेलं पाहिजे, बौद्धांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे, लिंगायतांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे आणि समतेची, सलोख्याची भूमिका मांडली पाहिजे. 4 लोकांना एखादा धर्मकीर्ती महाराज नितीन सावंत कुणाच्या स्टेजवर गेलेला आवडत नसेल, त्याचे फोटो महाराष्ट्रात ट्रोल करून फिरवले जातात, अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. आणि म्हणून सगळ्यांच्याकडे विठ्ठलाची, वारकऱ्यांची भूमिका पोहोचवण्यासाठी गेलं पाहिजे आणि सगळ्यांनी विठ्ठलाला, वारकऱ्यांना, संतांना समजून घेतलं पाहिजे. त्या प्रकारचे ग्रंथ देखील वाचले पाहिजे. आणि म्हणून वारकरी परंपरेबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. आपण काय घेतो, काय आचरणात आणतो ते महत्वाचं आहे. आणि म्हणून वारकरी परंपरा किती ग्रेट आहे तर एक मिथक सांगून मी इथे थांबणार आहे. हे मिथक जरी असलं तरी मिथकातून संतांना काहीतरी मेसेज द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे, काहीतरी शिकवण सांगायची आहे. म्हणून वारकरी परंपरेचे मिथक कोणी दुर्लक्षित करू नये. वारकरी परंपरा तशी चमत्काराला नकार देणारीच आहे, दैववादाला, अतिदैववादाला, कर्मकांडाला नकार देणारीच आहे. वारकरी परंपरा ही समतेचीच आहे. म्हणून वारकरी परंपरेतले चमत्कार हे लुटण्यासाठी नाही तर एकमेकांच्या संतांचं महत्व सांगण्यासाठी आहे. तुकोबारायांनी त्या अभंगात म्हटलंय, 900 कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. आणि म्हणून आता आपण एक मिथक बघूया आणि समारोपाकडे जाऊया. एकदा काय झालं, इंद्र दरबारातलं अमृत नासलं. नासलेल्या अमृताचा कलश घेऊन इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला की बाबा अमृत नासलंय, शुद्ध करून द्या. ब्रह्मदेव म्हणाले मला तर काही करता येणार नाही, तुम्ही विष्णूकडे जा. विष्णू म्हणाला तुम्ही शिवाकडे जा. मग शिवाकडे इंद्रदेव अमृताचा कलश घेऊन आले. तेव्हा महादेव म्हणाले कलियुगामध्ये आता विठ्ठल भक्ती सुरू झाली आहे, तुम्ही विठ्ठलाकडे जावा, तेच विठ्ठल दैवत तुमचा नासलेल्या अमृताचा कलश शुद्ध करून देतील. आणि मग इंद्र कलियुगामध्ये विठ्ठलाच्या दारात अवतरित झाले. विठ्ठलाला नासलेल्या अमृताचा कलश दाखवला. विठ्ठल म्हणाले, पांडुरंग म्हणाला, हे बघ इंद्रा, मी तर शुद्ध करून देईलच रे, पण चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर माझा एक भक्त राहतो चोखामेळा, त्याच्याकडे जा, ते तुझा नासलेलं, सडलेलं, कुजलेलं अमृत शुद्ध करून देते. इंद्र चंद्रभागेच्या पलीकडे चोखामेळ्याच्या झोपडीसमोर येऊन उभा राहिला. चोखोबरायांना आवाज दिला. चोखोबराय बाहेर आले आणि चोखोबरायांची दृष्टी इंद्राच्या हातातल्या अमृताच्या कलशावर पडली आणि चोखोबरायांच्या दृष्टीनं, केवळ एका दृष्टीने इंद्राच्या हातातला अमृताचा कलश उकळ्या मारायला लागला. अमृत शुद्ध झालं. आणि म्हणून एका अस्पृश्य संताने वैदिकांच्या राजाचं, इंद्राचं अमृत शुद्ध करून दिलं असं संत सांगतात. का? कारण वैदिक परंपरेचं तत्वज्ञान सडलं होतं, कुजलं होतं. वैदिक परंपरा लिमिटेड झाली होती, कंजेस्टेड झाली होती. विशिष्ट जातवर्गीयांच्या पुरती राहिली होती. ब्राह्मणांच्या जानव्या पुरत्या ज्ञानाच्या चाव्या राहिल्या होत्या.
वेदाध्ययन आणि सगळं ब्राह्मणांच्या पुरतच राहिलं होतं. त्याला व्यापक करण्याचं काम, ते नासलेलं सडलेलं कुजलेलं अमृत शुद्ध करायचं काम संत चोखोबरायांनी आणि आदी संतांनी केलं. आणि म्हणून त्याला प्रवाही केलं, सगळ्यांमध्ये वाटून टाकलं, सगळ्यांना हे तत्वज्ञान दिलं, ही समता दिली, बंधुभाव दिला, माणुसकी दिला. इतके ग्रेट हे सगळे संत होते. आणि म्हणून संतांनी चोखोबरायांच्या अंगणात जातीअंताचा गोपाळकाला केला. ब्राह्मणाच्या घरातले ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानदेव चोखोबरायांच्या अंगणात आले, गोरोबा काका अंगणात आले, सावता महाराज अंगणात आले, कान्होपात्र अंगणात आली. आणखी कोण? त्या काळातले सगळे समकालीन संत म्हणजे विसोबा काका आणि सगळे संत सावता महाराज, सगळे संत चोखोबरायांच्या अंगणात आले. या सगळ्या संतांच्या संत मंडळाचे प्रमुख नामदेवराय चोखोबरायांच्या अंगणात आले. वाळवंटामध्ये कीर्तन झालं, सगळ्यांनी फुगड्या खेळल्या आणि मग सगळ्यांनी चोखोबरायांच्या अंगणामध्ये चंद्रभागेच्या पलीकडच्या बाजूला जातीअंताचा गोपाळकाला केला. चोखोबरायांच्या बायकोने मडक्यामध्ये हात घातला, मुरमुरे काढले, दुसऱ्या मडक्यात हात घातला, दही काढलं, तिसऱ्या मडक्यात हात घातला, साखर काढली आणि साखर, दही, मुरमुरे एकत्र करून चोखोबरायांच्या बायकोने गोपाळकाला केला. आणि मग सगळ्या संतांना हे दही, हा काला वाटण्यात आला. आमचा पांडुरंग देखील विटेवरून उतरून चंद्रभागेच्या पलीकडे गेला आणि चोखोबरायांच्या अस्पृश्याच्या दारात जेवायला बसला. चोखोबरायांचं दही इतकं पांडुरंगाने आवडीनं खाल्लं की पांडुरंगाच्या पितांबरावर दही सांडलं, असं संत सांगतात. आणि संतांनी जातीभेदाचा, जातीअंताचा गोपाळकाला केला. या गोपाळकाल्यात सगळ्यांना सामावून घेतलं. अरे संतच भेदभावाच्या पलीकडचा, जातीअंताचा गोपाळकाला करणारे असतील तर हे अलीकडे जातीभेद पाळणारे, त्यांना कोणी गिनलं पाहिजे, कोणी मोजायचं, त्यांना कोणीही मोजणार नाही. आणि म्हणून संतांच्या मार्गाने सगळ्यांनी जावं. अत्यंत मुक्तिदायी हा मार्ग आहे, समतेचा मार्ग आहे, बंधुभावाचा मार्ग आहे. आणि मूळ तत्वज्ञान समजून घ्यावं. 4-2 कीर्तनकार काय म्हणतात यावरून वारकरी परंपरेची मतं कुणी बनवू नये. 4-2 कीर्तनकार कुणी भेदभावजन्य वर्तन करतात म्हणून कुणी तशी मतं बनवायचं काही कारण नाही. आणि या संतांनी सगळ्यांना भुरळ टाकली. विठ्ठलरामजी शिंदे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा क्रांतिसिंह नाना पाटील असतील, या सगळ्यांना संतांनी भुरळ घातली. एवढंच काय, बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबरायांच्या अहिंसेच्या व्याख्येचा उल्लेख आदराने केला. बाबासाहेब म्हणतात, मी जगातल्या अनेक अहिंसेच्या व्याख्या वाचल्या, पण तुकोबरायांची अहिंसेची व्याख्या आवडते. दया तिचं नाव, भूतांचे पालनं आणि निर्दालन कंटकाचे. आणि म्हणून या अहिंसेच्या व्याख्येतल्या दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष करू नका, असं बाबासाहेब म्हणालेले आहे. तुकोबरायांच्या नावाने मूक नाईक पेपर काढणारे, ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने बहिष्कृत भारत पेपर काढणारे बाबासाहेब होते. सगळ्यांना वारकरी परंपरेनं आपलंसं केलं, सगळ्यांना ती आवडली. आणि म्हणून या वारीत कुणीही येऊ शकतं, कुणी ठरवायचं काही कारण नाही. बौद्धांनीच का यावं, मुस्लिमांनीच का यावं, सगळे येऊ शकतात. क्रांतिसिंह नाना पाटील वारी करायचे, नागनाथांना नाईकवाडे वारी करायचे, अनेक त्या काळातली कम्युनिस्ट वारी करायचे. त्यामुळे आजही कम्युनिस्ट वारीत येत राहतील, येतात. त्यामुळे कुणी ठरवायचं गरज नाही, कम्युनिस्ट का आले, मार्क्सवादी का आले, आंबेडकरवादी का आले, इस्लामिक का आले, जिहादी का, यांनी ठरवायचं काही कारण नाही. पूर्वीलाच सगळे येत होते, आताही येत राहतील. दुसरी गोष्ट, नास्तिक दर्शनांमधलं जे बौद्ध दर्शन आहे, जे धर्मग्रंथांनी मान्य केलं नास्तिक दर्शन आहे, नास्तिक दर्शनाचं बौद्ध दर्शन हे पांडुरंगात संत बघत असतील, नास्तिक दर्शनाच्या बौद्ध दर्शनाचा प्रमुख बुद्ध संत विठ्ठलात बघत असतील, तर नास्तिकवाद्यांना सुद्धा वारीमध्ये येण्याची पायवाट संतांनी मोकळी केलेली आहे. कुणी ठरवायचं काही कारण नाही, नास्तिकच कशाला आले म्हणून, सगळे येऊ शकतात. नास्तिकांना हा बुद्धिजीवींचा संप्रदाय म्हणून आवडतो. अनेक नास्तिकांनी वारकरी परंपरेचं कौतुकच केले, कारण तो अत्यंत ज्ञानवंतांचा संप्रदाय आहे, बुद्धिवंतांचा संप्रदाय आहे. त्यामुळे नास्तिक षडदर्शनांच्या पैकी एक नास्तिक दर्शनही वारकरी परंपरेने बुद्धाच्या रूपाने पांडुरंगात पाहिलंय. त्यामुळे नवनास्तिकांना इथे पायवाट आहे. आणि म्हणून सगळ्यांनी इथं यावं, वारीला समजून घ्यावं, विठ्ठलाला समजून घ्यावं, त्या पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं, चंद्रभागेत आंघोळ करावी, पांडुरंगाची तुळशी माळ विकत घ्यावी आणि सगळ्या परंपरा पाहाव्यात, चोखळंदाव्यात. म्हणून कुणी ट्रोल करते म्हणून त्याला भीक घालायचं काही कारण नाही. मी सगळ्यांना वारीचं निमंत्रण देतो, मी सगळ्यांना पांडुरंगाच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो, आषाढी वारीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जाताना एवढंच सांगेल की श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत, किंवा पायाच्या प्रसादी बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती, नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि म्हणून आपण सगळे आपलं चित्त शुद्ध करायला अशी अपेक्षा करतो. आणि कबीरांना, उत्तरेकडच्या संतांनाही वारीच्या निमित्ताने अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हरी, जय भारत.